मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात। आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तरी ते योग्य नाहीये। माध्यमांना माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात, पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही, तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे। आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघनाताईंशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे, की अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहे। एक स्टेटमेंट आलेलं आहे की आतंकवाद का रंग होता है, धर्म भी होता है, हरा रंग लेकर आतंकवाद फैलाते हैं। ते काय म्हणाले मी ऐकलं नाही। काल तुम्ही एक मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही संविधानिक पद्धतीने स्वागत करू। विरोधकांनी तुमच्यावर या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठवली आहे। मला म्हणजे ते आले तर स्वागतच करू आम्ही, पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये। एक तर तुम्ही लोक ऐकतही नाही, मुलाखतही पाहत नाही, त्याच्यात काय म्हटलंय हेही माहित नाही। मी सगळ्यांकरता म्हटलंय किंवा दुबे नाही, या देशातला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे। या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे। मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, माझं त्यांना स्वागतच करावं लागेल। त्यामुळे हा आपला एक देश आहे। हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही, मराठीचा अपमान करता येणार नाही। पण त्याच वेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, मी जेव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो, बेजबाबदार बोलत नाही। माझ्यावर कमेंट करायचं असेल तर ऐकून बोललं पाहिजे आणि ऐकूनच त्याच्यावर कमेंट केला पाहिजे। संस्था निवडणुका केव्हा होतील महानगरपालिका? झालं तर ते इलेक्शन कमिशन लागला त्याच्या मागे।